जालना लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये सुद्धा रस्सीखेच पाहायला मिळते. कारण आज नुकताच भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये रावसाहेब दानवे यांनी जालना आणि घनसावंगी विधानसभा आपल्याकडे सोडून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलेलं आहे. परंपरेनं ही जागा तुमच्याकडे होती खोतकर साहेब, मात्र आता भाजप सुद्धा दावा करते आणि खुद भाजपचे नेते, वरिष्ठ पातळीवरचे नेते देखील म्हणतात की जालना आमच्याकडे घेऊ सोडून. हे बघा, मुळामध्ये जागा मागण्याचा अधिकार कोणालाही आहे. जे युतीमधले घटक आहेत त्याचा अधिकार आहे. तो भारतीय जनता पक्षाला आहे, तसा राष्ट्रवादी काँग्रेसला आहे, आणि तसाच तो शिवसेनेला पण आहे, आणि तसाच तो RPIला पण आहे. तसेच आमचे जे घटक आहेत जे आमच्यासोबत युतीमध्ये आहेत त्या कोणत्याही पक्षाला तो जागा मागण्याचा अधिकार आहे. जागा हे धोरण निवडून येणारा कॅन्डिडेट कोण आहे याच्यावरती ठरणार आहे. मुळामध्ये परंपरागत जागा ज्याची आहे, ज्या पक्षाची आहे त्या पक्षाला ती जागा मिळणार आहे. आता अनेक ठिकाणी स्टँडिंग शिवसेनेचे असतील, स्टँडिंग भाजपचे असतील, स्टँडिंग राष्ट्रवादीचे असतील, परंतु रिपोर्ट आहे की तो कॅन्डिडेट हारणार आहे. म्हणजे काय त्यांना तुम्ही देणार नाही का? हां, काहीच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट आहेत, मग ते काय त्या जागा त्यांच्याकडून काढून मग बाकी इतर पक्षाला देणार आहेत का? मला असं वाटतं की असं होत नसतं, आणि या संदर्भातला निर्णय उच्च पातळीवर होणार आहे. काहीच्या म्हणजे काही भाजपच्या लोकांचे पण निगेटिव्ह रिपोर्ट आहेत का? 100% निगेटिव्ह रिपोर्ट आहेत भाजपच्या लोकांचे. काही 100% त्या जागा बदलणार आहेत का? ठीक आहे, जसं स्टँडिंग आमदारांच्या जसा त्यांना अधिकार आहे जागा मागण्याचा, तसा अधिकार आम्हाला नाही का? पण यामुळे मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो महायुतीमधल्या मतभेदामुळे, असं नाही वाटत? हा, ते वरिष्ठ लोकांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. संभ्रम ऑलरेडीच झालेला आहे, यामध्ये लक्ष घातलं पाहिजे वरिष्ठ लोकांनी. ज्या पद्धतीने रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला, त्यानंतर तुम्ही असाल, अब्दुल सत्तार असतील, त्यांच्या काही निगेटिव्ह कॉमेंट्स किंवा त्यांच्या पराभवाला धरून गेल्या, त्यानंतर आरोप प्रत्यारोप देखील झाले. पण काही लोक माझ्या पराभवाचं श्रेय घेत असल्याचं त्यांनी म्हटलेलं, काही महाभाग. नाही, ते पहिल्यांदा असं बोलले नाही, तर ते या अगोदर म्हणतच होते की माझा पराभव जनतेने केलेला आहे. आज ते पहिल्यांदा बोलले या ठिकाणी अशा प्रकारचं. त्यांचा रोग कोणाकडे मला माहीत नाही, आणि तसं असेल तर त्यांनी चिंतन करावं. इथे आम्ही बेईमानी करत नाही असं देखील ते म्हणले. आता याच्यावर मी काय बोलू शकतो? ते बोलले ते कदाचित खरं त्यांनी करून दाखव. हो, पण त्यांच्या बाबतीत बेईमानी झाली असा एक सूर असू शकतो. मग आमच्या बाबतीत काय झालं अगोदर? विधानसभेला आमच्या बाबतीत विधानसभेला काय झालं अगोदर? सर्वश्रुत आहे काय झालं ते. मग त्याच्यामुळे तुम्ही परतफेड केली का? त्याला काय इमानदारी म्हणताल का? नाही, परतफेडवर आम्ही काही केली नाही. आम्ही कामच केलं पक्षाचं, आम्ही युतीचं काम केलेलं आहे. त्यांनीच मान्य केलं की बाबा जनतेनेच मला पाडलं. त्यांनी कुठं सुरुवातीला काही म्हणलेत का? ते जनतेने पाडलं असंच म्हणलं. त्यांचा रोष आमच्यावर कोणावर येण्याचा. हे विधान तुमच्यासाठी नाही? मला नाही वाटत माझ्यासाठी. मी कच्च्या गोट्या खेळलो नाही, मी चांगल्याचे मुर्दे पाडलेत, हे नेमकं म्हणायचं कोणाला होतं, सत्तारांना की तुम्हाला? नाही, मला वाटत नाही. आता काय, शेवटी कोणीच कच्च्या गोट्या खेळलेल्या नाही. इथपर्यंत आलोय ना, तर संघर्षातूनच आलेलो सर्वच आम्ही. त्यामुळं ते जसे म्हणतात ते कच्च्या गोट्या खेळले नाही, तसे आम्ही कच्च्या गोट्या खेळलेल्या नाहीत, किंवा अजून इतर कोणी कच्च्या गोट्या खेळलेल्या नाहीत. सर्वच पक्क्या गोट्या खेळलेल्या आहेत. त्यामुळं, आणि निवडणुका ही कोणी कोणाला भीती दाखवायची गरजच नाही. निवडणुका कायम येत राहतात. आज तुम्ही तर उद्या आम्ही जातात, तर तुम्ही सुपात आहेत, तर तुम्ही सुपात आहेत, आम्ही जातात आहेत. त्यामुळं हे चक्र चालूच राहतं, परतफेड चालूच असते. त्यामुळं कोणी कोणाला असं भीती घालायची गरज नाही. भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये एकमुखाने मागणी करण्यात आली की जागा भाजपला सोडून घ्यावी म्हणून जालन्यात. अर्थात हा भारतीय जनता पक्षाला अधिकार आहे जागा मागण्याचा 100%. त्यांना सुटली तर आम्ही त्यांचं काम करू. अच्छा. राष्ट्रवादीला सुटली तर राष्ट्रवादीचं काम करू, आणि शिवसेना सुटली तर मग त्यांनी दोघांनी काम केलं पाहिजे. याच्यात बेमानी कुठं होणार नाही. हा, त्यांनी करू नये बेमानी कोणीच. आम्ही तर नाही करणार. त्यांना सुटली तर आम्ही बेमानी करणारच नाही. मग आता हे जागेचा हत्तीडा सुटायचा कसा असं म्हणजे? नाही, हा जागेचा थोडा सोडणार आहे हे, आणि आम्ही कोण? पण त्या कमिटीवर आहेत ते, की भाजपच्या एका जबाबदार कमिटीवरती रावसाहेब दानवे आहेत, आणि ते म्हणत आहेत की विधानसभेची जागा जालन्याची आम्ही सोडून घेऊ. हो, मग काय आता ते घनसावंगी मागतात, जालना मागतात, परतूर त्यांच्याकडे आहे.
भोकरदन त्यांच्याकडे आहे, बदनापूर त्यांच्याकडे आहे. 5ची 5 जागा त्यांनी घेऊन टाकाव्या. असं होत असतं कुठं युतीमध्ये? 5 जागा ते घेतील का? घनसावंगी मागतात, जालना मागतात, भोकरदन त्यांच्याकडे ऑर्डरी, बदनापूर त्यांच्याकडे ऑर्डरी, परतूर त्यांच्याकडे ऑर्डरी, तर सर्व 5ची 5 जागा ते घेतील. मग घेतलं तर लक लाभ त्यांना. तुम्ही काय करणार आहे? नाही, मी तर युतीचंच काम करू आम्ही. जर वरिष्ठांनी असं ठरवलं असेल या 5च्या 5 जागा त्यांना द्यायच्या, तर आम्ही जो वरिष्ठाचा माननीय शिंदे साहेबांचा आदेश आहे ते करू आम्ही. एकूणच हे सगळ्या गोष्टी वरिष्ठांच्या आदेशावर अवलंबून आहेत. अर्थात बेमानी आम्ही पण करणार नाहीत असा देखील दावा अर्जुन खोतकरांनी केला आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.